सामाजिक कार्यकर्ते शिंदे गट नावडे विभाग अध्यक्ष श्री राकेश गोंधळी यांनी 1.5 महिना पनवेल महानगरपालिकेकडे पाठपुरावा पत्रव्यवहार करून गावदेवी झोपडपट्टी या ठिकाणी झोपडपट्टीमधील नागरिक शौचालय पासून वंचित होते। तेथे 14 बाथरूमची दुरवस्था इतकी खराब झाली होती, त्या बाथरूमकडे कोणीही लक्ष देत नव्हते। अशा वेळी समाज कार्यकर्ता म्हणून राकेश गोंधळी यांनी तेथील नागरिकांना सांगितले की काळजी करू नका, मी तुमच्यासाठी खंबीर उभा आहे। अनेक पत्रव्यवहार पनवेल महानगरपालिकेकडे केल्यानंतर आज रोजी ही बाथरूम दुरुस्ती करून ओपन केले। सर्व गावदेवी झोपडपट्टी तेथील रहिवाशांनी राकेश गोंधळी यांचे आभार व्यक्त केले। राकेश गोंधळी यांनी सांगितले, संघर्ष केल्याशिवाय कुठलीही गोष्ट सहजपणे मिळत नाही। नागरिक महाराष्ट्राचा रिपोर्टर सामान्य जनतेचा महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज बघता तुम्ही गावदेवी झोपडपट्टीमध्ये 3 ते 4 वर्ष झाले इकडे काय बाथरूमची सुविधा नव्हती, पण आज मात्र तुम्हाला बघता राकेश गोंधळी समाज कार्यकर्ते आहेत, त्यांनी इथं कुठेतरी एक चांगलं उपक्रम केलेला आहे। आणि त्याच प्रसंगी आपण हे पण बघतोय की समाज क्षेत्रात तर आहेतच ते आणि शिंदे गटाचे प्रवक्ते सुद्धा आहेत। त्या हिशोबाने आपण डायरेक्टली त्या महिलांकडे जातोय ज्यांना जो बाथरूमचा त्रास होता आणि तो आता तिथनं तो मुक्त झालेला आहे। तुमचं नाव काय? नफिसा ताई, काय सांगाल तुम्ही? या बाथरूमची सुविधा तुम्ही गेल्या वर्षी सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला, बरोबर एक बातमी केली, पण आज बघता तुम्ही चांगले उत्कृष्ट एक बाथरूम इकडे बांधलेले आहेत। त्या संदर्भात तुम्हाला कोणी जास्त सहकार्य केलं? आम्हाला राकेश भाऊने जास्त सहकार्य केले। 4-5 वेळा आम्ही नावडे गावामध्ये जाऊन सांगितले, कोणी आम्हाला लक्ष दिले नाही, लईच तकलीफ चालली होती। मग राकेश दादाने आम्हाला 2-3 महिने आमच्या मागे पडून आम्हाला सोय करून दिली। वारंवार तुम्ही महानगरपालिकेकडे किंवा नावडे विभाग मध्ये 2 प्रभाग 2 मध्ये तुम्ही तिकडे गेला होता कसं? गेले होते पालिकेत। आणि आता काय वाटतं तुम्हाला ह्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा हे बाथरूमचं कुठंच एकदम नासाडी झाली होती, पण आज ते चांगले बांधल्यात, त्याच्या पहिले तुम्ही काय केलं? कुठे म्हणून शौचालयाला तुम्ही जात होता? आम्ही बाहेर जात होतो, आम्हाला शौचालय नव्हतं म्हणून गावदेवी नावडे गावात पण जाऊन सांगितले, कोणी लक्ष दिलं नाही। नंतर आपले राकेश दादाने आमच्याकडे येऊन 2-3 महिने लक्ष देऊन सगळं लक्ष राकेश गोंधळी त्या साहेबांनी तुमच्याकडे पूर्ण लक्ष दिलं? पूर्ण लक्ष दिलं, त्यांचं मी आभार मानते। नक्कीच। दीदी, काय सांगशील तू या संदर्भात? आम्हाला बाथरूमचं खूपच त्रास होतं, इथं खूपच घाण वगैरे असं होतं, आम्हाला बाथरूम जायला कुठं जागा वगैरे काहीच नव्हतं। आम्ही एकदम मोकळ्या रानामध्ये जात होतो। हे दादा जेव्हा आले इथं बघितलं इथलं परिस्थिती वगैरे, तेव्हा आम्हाला त्यांनी बोलले की मी करणार, असं माझ्या पाठी राहा तुम्ही। मग आम्ही त्यांच्या पाठी लागले की आम्हाला ते सर्व सोय करून दिले। साधारण कालावधी किती दिवसाचा होता आणि किती महिन्यामध्ये किती वर्ष लागले कदाचित याला बनवायसाठी तुम्हाला बाथरूम सुविधा? 2 वर्ष। आणि हे राकेश दादा तुमच्याकडे जेव्हा आले तेव्हा हे किती कालावधीमध्ये झालं? काय वाटतं किती ह्याच्यामध्ये महिन्यामध्ये किंवा जास्त का टाइम घेतले नाही, 1 महिन्याच्या आतच झाले त्यांचं काय? 1 महिन्याच्या आत झालं। काय वाटतं त्यांच्या कार्याला बघून? खूप छान केले त्यांनी, खूप चांगले। पुढे आम्हाला असंच तुम्ही मदत करा, असं आमच्या लक्ष द्यावा, असं एवढंच आमचं बोल। नक्कीच बघतो समाज क्षेत्रात आहेतच ते आणि शिंदे गटाचे प्रवक्ते सुद्धा आहेत आणि खरंच त्यांनी एक गावदेवी झोपडपट्टीमध्ये जी बाथरूमची चांगली व्यवस्था केली होती। आणि आता ते लेडीज साठी टोटल किती बाथरूम आहे तिकडे? बाथरूम किती आहे तिथे टोटल इकडे? टोटल 14 आता पण आम्ही राकेश दादाच्या पाठीमागे राहतो, त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे। नक्कीच 14 बाथरूम आहेत, पण त्या बाथरूमची टोटल नासाडी झाली होती। पण आता आपण थेट राकेश गोंधळींकडे जातोय। दादा, काय सांगशील? बघताय सगळं महिला वर्ग एकदम खुश आहे आणि इकडं पाहायला गेलं तर पूर्ण एकदम जी नासाडी बाथरूमची झाली होती आणि वारंवार तुम्ही जे चांगले पनवेल महानगरपालिकेमध्ये तुम्ही पत्रव्यवहार केल्यात आणि एक चांगले दिवस आल्यात आणि महिलांच्या चेहऱ्यावर बघतो तर आनंदमय वातावरण, याबद्दल तू काय सांगशील? कसा संघर्ष करावा लागला तुला? इथे काही 1 महिन्यापूर्वी मी असंच माझ्या कामासंदर्भात इथून जात होतो आणि जात असताना इथे या शौचालयाची पाहणी केल्यानंतर इतके वाईट परिस्थिती वाटत होते, कारण आपल्या इथं आई बायांना की अशा परिस्थितीमध्ये जर शौचालय भेटत नसेल ही म्हणजे एकदम वाईट गोष्टी झाली। या गोष्टीवर मी यांच्याशी बोललो, काय महिलांची आपल्या नागरिकांमध्ये, त्यांचं असं म्हणणं साहेब परिस्थिती आम्हाला लक्ष देणार। तर मी असं साधारण साहेबांची एक भेट घेतली, आपल्या नगरपालिकेचे उपायुक्त विद्या साहेब, त्यांना रिक्वेस्ट केली। त्यांचं असं म्हणणं होतं का साहेब हे आपलं शौचालय जे आहे नगरपालिकेच्या आतमध्ये येत नाहीये, पण साहेबांना रिक्वेस्ट केली, साहेब तुम्ही नागरिक महिलांचा विचार करा, कारण की आज नागरिक महिला आज त्यांच्या मुली आहेत, आज त्या नागरिक महिला मुली रस्त्यावरती जर ओपन खुल्या जाऊन जर शौचालय करत असेल ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। तर ह्या गोष्टी तुम्ही काय विचार करा। खरोखर त्या आपल्या नगरपालिकेचे उपायुक्त विद्यार्थी साहेब त्यांचं मी खरोखर त्यांचं कौतुक करतोय, कारण त्याही असे गंभीर गोष्टीवर दखल घेऊन तातडीने त्यांनी निर्णय घेतला का साहेब अशी परिस्थिती असेल तर आम्ही तुमच्या शब्दावरती हा काम पूर्ण करून देतोय। आणि खरंच विद्यार्थी साहेबाई
या प्रकारचे कामात याच स्पीडमध्ये केलेले आहेत आणि त्याही प्रत्येक वेळेला वारंवार त्यांचे अधिकारी असो कोणी कर्मचारी असू दे त्याही पाठपुरावा करून वेळेवर त्याही काम पूर्ण करून दिले आहेत. खरोखर मी नगरपालिकेचे विद्यार्थी साहेबांचे धन्यवाद करतो. विद्यार्थी साहेबांचे पण धन्यवाद करताय. तुम्ही पाहायला गेले तुम्ही बघताय की स्वच्छ भारत सगळीकडे चालू आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं म्हणणं होतं की सर्वप्रथम गावाकडे खेडेगावामध्ये व शौचालय हे चांगले बांधून दिले जातात. पण एक महिला वर्ग आणि या झोपडपट्टीमध्ये गावदी झोपडपट्टीमध्ये कदाचित मला वाटतं 900 ते 300 सर्व इथं एक मॅच्युरिटी आहे. त्या हिशोबाने बघायला गेलं तर महानगरपालिकेला खरंच हे कुठेतरी पुढे येऊन जरा न्याय द्यायला पाहिजे होता. पण तुम्ही विद्यार्थी साहेबांचे जर आभार व्यक्त करत असाल अशी तर समस्या तर कुठे अनेक झोपडपट्टीमध्ये जर चालू असेल तर नक्की तुम्ही सहकार्य कराल का? नक्कीच, कारण की जसं मी आपले नगरपालिकेचे उपायुक्त किंवा आपले आयुक्त शिंदे साहेब आणि उपायुक्त विद्यार्थी साहेब त्यांच्याकडे ज्या गोष्टी चर्चा केली आपल्या नावडा गावठी झोपडपट्टी विषय असो किंवा नावडा विभागाचा विषय असो ते, कारण की त्यांच्याकडे जे काही विषय मांडतात त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे नकार आले नाहीये. कारण की त्यांचं असं म्हणणं का नगरपालिका सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे. आमचे काय जे काय मागणी असेल ते आम्ही नक्कीच पाठपुरावा करून ते करून देणार आणि त्याही प्रत्येक वेळेला माझी प्रत्येक कार्याला काही पाठपुरावा केलेला आहे, चांगले काम करून दिलेलं आहे. तुम्ही आता सामाजिक क्षेत्रात आज शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत आणि तुमचं नाव आता सध्या चर्चेत आहे की तुम्ही चांगलं काम करताय म्हणून आणि पुढे चालून नक्कीच तुम्हाला यश मिळेल असं वाटतं का? विधा मी आता बघताय तुम्ही आता निवडणुका येणारच आहेत महानगरपालिकेच्या, एक नगरसेवक म्हणून तुम्ही तिथं येचाल असं वाटतं का तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला? बघा, मी या क्षेत्रामध्ये शिंदे गटामध्ये प्रवेश करते वेळी मला प्रत्येक वेळी ते प्रश्न आले होते, पण मला त्या गोष्टीमध्ये काही माझ्या मनामध्ये नाहीये. कारण की आतापर्यंत माझा जन्म इथे गेलेला आहे. जन्मापासून ते माझ्या घरच्या परिस्थितीमध्ये आणि आपल्या जे माझ्या डोळ्यासमोर बघणाऱ्या नागरिकांमध्ये ज्या परिस्थितीवरती आज परिस्थिती आलेली आहे त्या परिस्थितीमुळे माझ्या हातून जर सुधारणे होत असेल तर एक समाजकार्य म्हणून हे मला काम करायचं आहे. मला राजकारण हा क्षेत्र हे माझ्यामध्ये बात चांगलंच आहे, कारण की राजकीय क्षेत्रामध्ये गेल्याशिवाय कुठली कामं होत नाही हे सर्वांना माहिती आहे. पण माझ्या मनामध्ये राजकीय क्षेत्र माझ्यासाठी कामापुरती आहे. राहिले विषय ते पुढचे इलेक्शनचं राहिलं प्रभागात उभं राहणं वगैरे ते माझा विचार तर अजूनपर्यंत मी ठरवलं नाहीये. कारण जे माझं कार्य चांगलं असेल, नागरिकांचं चांगलं पाठिंबा असेल, नागरिक वाटत असेल याची पुढेही चांगली कामं करू शकतो. तर नक्कीच ही माझी इच्छा असणार का मला नागरिकांसोबत काम करायचं आहे, नागरिकांची सुधारणी करायची आहे. त्यासाठी वरिष्ठ जे नेते विचार करतील त्या गोष्टी मी नक्की विचार करणार. नक्कीच तुम्ही पाहायला गेलं तर बघताय की आज खरंच राकेश गोंधळे साहेबांनी डायरेक्ट थेट मानलेले वरिष्ठ जे निर्णय घेतील ते निर्णय माझ्यासाठी अंतिम असेल. आणि पाहायला गेलं तर बघताय की बाथरूमची सुविधा खूप छान झालेली आहेत आणि समाज क्षेत्राकडे वळल्यानंतर आपण जे बघताय की खरंच एक बोलतोय ना की एक व्यक्ती असतो ज्या व्यक्तीने पाठपुरावा करून एवढा संघर्ष करून खरंच या झोपडपट्टीला गावठी झोपडपट्टीला न्याय मिळवून दिलाय आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट आनंद दिसतोय. तर मी सोमनाथ खिलारे, गावठी झोपडपट्टी.